स्वतः बी भजन केलं पाहिजे आणि इतरांकडून सुद्धा भजन करून घेतलं पाहिजे. बाबा ऐका, जीवनामध्ये माणूस जीवन जगत असताना माणसाने जीवनामध्ये फक्त भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि नामस्मरण एक अशी गोष्ट आहे महाराज की ती प्रत्येकाला जमते. हो बाबा, नामस्मरण अशी एक गोष्ट आहे की ती प्रत्येकाला जमते. त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. बाबा, देवाच्या दारात जाण्याचे 4 मार्ग आहेत. किती आहे? 4 मार्ग. ऐका, एक ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग आणि सर्वात सुलभ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. हो, ज्ञान मार्ग देवाच्या दारात जातो पण त्याला योग्य ज्ञान लागतं. कर्म मार्ग देवाच्या दारात जातो पण त्याला विषयनिषेध बघायला लागतो. ध्यान मार्ग देवाच्या दारात जातो पण तेवढा अधिकार आपला असला पाहिजे. महाराज, भक्ती मार्ग देवाच्या दारात जातो, काहीच बघायची गरज नाही. फक्त सर्वांनी येऊन काय करायचं? भजन करायचं. यारे यारे लहान थोर याती मलती नारी नर. हो, फक्त सर्वांनी काय करायचं बाबा? भजन करायचं. आणि नामस्मरण एक अशी गोष्ट आहे महाराज की ती प्रत्येकाला जमते. बरोबर आहे का नाही बाबा? मला सांगा, इथून आपल्याला दिल्लीला जायचंय. कुठं जायचंय? दिल्लीला. सरासरी दिल्ली इथून किती किलोमीटर असेल? बोला, दिल्ली किती किलोमीटर असेल सरासरी? 1200 1300 किती असेल? पकडा. मग आपल्याला इथून दिल्लीला जायचंय. मग मला सांगा बाबा, आपण पायाने सुद्धा दिल्लीला, बोला, पायाने सुद्धा दिल्लीला जाऊ शकतो. आपण कारने सुद्धा दिल्लीला जाऊ शकतो. त्यानंतर आपण बसने सुद्धा दिल्लीला जाऊ शकतो. हेलिकॉप्टरने सुद्धा दिल्लीला जाऊ शकतो. नवे नवे एरोप्लेन सुद्धा दिल्लीला जाऊ शकतो. मग महाराज जरा थांबून उत्तर द्या की माणसाने दिल्लीला कशाने गेलं पाहिजे? बोला, कशाने गेलं पाहिजे? सोपं आहे ना उत्तर. आपल्या खिशाचा अंदाज घ्या जा. आता काय म्हणले, विमानाचं तिकीट तर काढावंच लागेल ना महाराज, पैसे तर द्यावंच लागतील ना. तसं ज्ञानोबा म्हणले, अर्जुना, देवाच्या दारात जाणं लई सोपं आहे. दिवस उगवल्याच्या नंतर सगळे रस्ते जरी आपल्या डोळ्याला दिसत असले बाबा, तर प्रत्येकच रस्त्याने फिरायचं नसतं. ऐका, प्रत्येकच रस्त्याने फिरायचं नसतं. जो रस्ता आपल्याला देवाने निर्माण करून दिला, त्यानंतर जो रस्ता आपल्याला योग्य वाटतो त्याच रस्त्याने माणसाने बाबा गेलं पाहिजे. एकदा काय झालं, एका जणाने 25,000 रुपयाचं कुत्रं आणलं बाबा. किती हजाराचं आणलं? 25,000. कशा करता आणलं माहितीये का? चोर आले की भुंकण्याकरता. महाराज, ते कुत्रं एवढं दलिंदर निघालं. ते चोर आले की झोपायचं आणि चोर गेले की बोंबलायचं. महाराज, त्या मालकाला आला राग. तो म्हणला 25,000 रुपये कॅश मोजून दिले, 1 रुपया सुद्धा कमी घेतला नाही. ते शॉपवाल्याकडे गेलं महाराज, त्याला म्हणलं 1 रुपया कमी दिला नाही, 25,000 रुपये कॅश मोजून दिले. मग ते म्हणलं नेमकं झालं काय? ते म्हणलं चोर आले की झोपत आहे आणि चोर गेले की भुंकत आहे. महाराज, त्याला आला राग. मग ते काय म्हणलं, तुम्ही काय करा, हे 25,000 रुपयाचं तुम्हाला तसंच राहू द्या आणि त्याच्यासोबत जोडीदार एक 5,000 रुपयाचं कुत्रं न्या. मग ते म्हणलं पहिलं 25,000चं ना आता हे 5,000चं कशाला? ते म्हणलं जेव्हा हे 25,000 रुपयाचं कुत्रं झोपलं की हे 5,000चं त्याला उठवत जाईल. तसंच आहे महाराज, वैराग्य देवाच्या दारात जातो पण उठवायला ज्ञानच लागतं. विठाल, लय सोपं आहे महाराज देवाच्या दारात जाणं. जगद्गुरु तुकोबाराचं पूर्ण जीवन जरी तुम्ही आम्ही तपासलं बाबा, तर जगद्गुरु तुकोबारांनी फक्त नामस्मरणालाच किंमत दिली महाराज. हो, आणि नामस्मरणाला का किंमत दिली? कारण जगद्गुरु तुकोबाराचा जन्म झाल्यापासून तर जगद्गुरु तुकोबारांचा ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा वैकुंठात गेले महाराज, तोपर्यंत फक्त जगद्गुरु तुकोबारांच्या नामस्मरणच चालू होतं. कारण नामस्मरण खूप गोड आहे हो महाराज, की नामस्मरण म्हणजे बाबा डबल पॉवरची मशीन. कशी? डबल पॉवरची. पुण्य निर्माण करते आणि पाप खल्लास करते. बरं, देवाचं नाम किती पुण्य निर्माण करतं? पुण्याची गणना कोण करी. किती पाप खल्लास करतं? जळतील पापे जन्म. किती मिनिटात करतं? जातील लयाची क्षण मात्रे. कशाप्रमाणे करतं? तृण अग्नी मेळे समरस झाले. डबल पॉवरची मशीन आहे बाबा नामस्मरण. हो, म्हणून प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण नामस्मरण एक अशी गोष्ट आहे बाबा की ती प्रत्येकाच्या जीवनाला काही ना काही सफलता देऊन जाते. हो, जगद्गुरु तुकोबारांनी नामस्मरणाच्या जोरावर जगद्गुरु तुकोबाराला जे ध्येय गाठायचं होतं महाराज, ते ध्येय जगद्गुरु तुकोबारांनी गाठलं. कारण नामस्मरण तेवढं गोड आहे महाराज. त्यामुळे प्रत्येकाने देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. विठाल.